नमस्कार. तर आज आपण ना देवांच्या खाली आपण जे आसन अंतरतो ह्याला काय म्हणतात मला खरं तर माहित नाही, पण मी तर आसन म्हणते. जे देव आपण वरती मांडत असतो ना ते. तर तेच कसं शिवायचं मी इथं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. जेवढी तुम्हाला उंची किंवा रुंदी पाहिजे असेल तर आता मी इथं 18 बाय 18चं शिवत आहे. त्याच्यामुळे ना 1 ते 1.5 इंच मी इथं वाढवून घेतले, जेणेकरून आता हे माझं ऑनलाईन जातं. तर साईजमध्ये मी नेहमी थोडंसं मोठंच देत असते, अर्धा इंच का होईना मोठंच देत असते. तर मला हे तयार 18चे पाहिजे होते, त्याच्यामुळे मी 19.5 19.5 असं, म्हणजेच की 20 बाय 20 पकडून चाला. पण 20 बाय 20 असे मी चौरस 2, एक अस्तर आणि एक मेन फॅब्रिक दोन्ही घेतलेले आहेत. आणि ते आता जोडून घेते आहे बघा. सुलट जी बाजू असेल ना ती म्हणजे सरळ बाजू ती आतमध्ये ठेवायची आणि उलट्या बाजूवरती आपल्याला शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपण ओपन करू ना त्यावेळेस आपली आतली जी सरळ बाजू आहे ना ती बाहेर निघेल. तसं तर ह्या कपड्याच्या आतली उलटी सरळ काही समजत नाही, त्याच्यामुळे कुठूनही केलं ना तरी चालतंय. तर खूप सोपी पद्धत आहे. आणि ह्याची लिंक म्हणजे फॅब्रिकची आणि लेसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता. आणि हे जे देवांच्या खालचं आसन आहे माझ्याकडून तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर माझा नंबरही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती देऊन देते, तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज करू शकता. 250 रुपयाला 2 अशी मी ही 2 देते. तर चला आता पटकन जे बाहेरचं होतं ना ते सगळं कट करून घेतलं. आता मी तो ओपन करायला जागा ठेवली नव्हती आधी, जेणेकरून चौकन आहे ना तर मध्ये जशी जागा ठेवली ना कधी कधी चून येते, त्याच्यामुळे मी तर नंतर ओपन करते थोडंसं, जेणेकरून हे पलटी करायचं आहे. तर आता मी दोन्ही हाताने असं बघा आतमध्ये टाकून पलटी करते, म्हणजे सरळ बाजू आपली बाहेर येईल. आणि ही थोडं प्रॉपर काढून घ्यायचे, सगळे कोणे वगैरे जे आहेत ना ते सगळे कोणे बरोबर प्रॉपर काढून घ्यायचे. आणि याचे जे लेस वगैरे आपण जी लावतो ना तर त्या लेस लावायच्या 2 पद्धती आहेत. तुम्ही जर बघितलं असेल आपलं जे तुमच्या जे घरात देवघरामध्ये असेल का नाही त्याचं जे लेस आहे त्याशी कधी कधी त्रिकोणामध्ये लागली जाते किंवा कधी कधी सरळ अशी असते. तर तसं सांगायचं झालं ना तर मला सरळ पद्धतच बरोबर वाटते, पण तरीही मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. दोन्ही पद्धती मी तुम्हाला लेस लावायच्या. ही प्रोसेस तर सोपी आहे, पण सगळ्यात अवघड आहे ते म्हणजे लेस लावणं. जमत नाही बरोबर लेस लावता. चौकोन आपण असतो ना चौरसावरती आपल्याला ज्यावेळेस लेस लावायची असते त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम होतो त्यासाठी. तर आता इथं थोडंसं ओपन राहिलं ना ते पहिल्यांदा मी ते शिलाई टाकून घेते. आणि त्यानंतर आता आपण मेन काम करूया, म्हणजे लेस लावायचं. आधीच्याच तुम्हाला दाखवते बघा, अशी कोण्यावरती लेस कशी लावायची आणि सरळ कशी लावायची ते दोन्ही मी तुम्हाला इथं दोन्ही पद्धती एकाच ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. तर इथून मी शिलाई टाकायला सुरुवात केलेली आहे. आता त्रिकोणावरती म्हणजे कोपऱ्यावर येतो ना त्यावेळेस आपल्याला असा अलीकडचा जो पार्ट आहे ना आतमध्ये टाकायचा, अलीकडच्या साईडचा, म्हणजे आपला इथं आपोआपच असा कोना तयार होईल. ठीक आहे. आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे आडवी लाईन टाकायची, जी की आडवी आपण सरळ सरळ तुम्हाला सोपं पडेल. आडवं लावणं हे थोडंसं अवघड जातं, पण एकदा का लक्ष देऊन बघितलं ना तर हे सुद्धा खूप जास्त सोपं आहे. लेस लावणं काहीच अवघड नाही आहे. हे बघा असं अलीकडची लेस आहे ना आतमध्ये टक करायची, अशा आतमध्ये टक करायची, जेणेकरून ते असं व्यवस्थित होईल. पण आता मी तुम्हाला 2 पद्धती दाखवते, तर मी इथं तुम्हाला आडवीच दाखवते. ही आडवी खूप सोपी आहे. डायरेक्ट लेस आपल्याला मोडायची आहे, जशी नॉर्मल आपण लेस लावतो ना तसं. तर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीने केलं ना तरी पण चालतंय. पण जे मार्केटचे असतात ना ते असं तिरकीच लेस लावलेली असते, तर अशा टायमिंगला तुम्हाला ही पद्धत माझी खूप सोपी आहे. फक्त डायरेक्ट आतमध्ये अलीकडची लेस टक करायची आहे आणि असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघा आता इथं माझी सगळी लेस लावून झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी इथं आपण सरळ सरळ लेस लावून घेणार आहे. आता अलीकडच्या जे काय ओपन आहे ना लेस सगळीकडून पूर्ण लेस आपण पॅक करून घेऊया शिलाई कंप्लीट करून. आणि एवढं सोपं होतं लेस लावणं, काहीच अवघड होतं. खूप सोपं आहे हे आसन बनवणं देवाचं, त्याच्यामुळे खरं तर सोपं खूप आहे. त्याच्या मानाने मी किंमत याची खूप कमी ठेवणार होते, 100 रुपयेच, पण त्याच्यानंतर मी हिशोब काढला तर जे कपडा आणि लेस लागते ना, आता तुम्ही हा चौकोन बघितला त्याच्यामध्ये जवळजवळ 2.5 मीटर लेस, म्हणजे 2 मीटरपेक्षा जास्तच लेस लागले आणि 30 रुपये मीटर अशी लेस भेटते. मग त्या मानाने आपल्याला ते परवडत नाही, त्याच्यामुळे ह्याची प्राईस थोडीशी जास्त वाटते. पण हे टिकायला खूप छान आहे, लेसची क्वालिटीसुद्धा छान आहे अगदी. तर कसं वाटलं तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा.